ध्यानं मूलं गुरोर्मूढे पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना माझा नमस्कार. मी प्रमोद रिंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी माझ्या सद्गुरूंनी भक्तांवर जी काही कृपा केली आहे त्या कृपाचे जे काही अनुभव लोकांना आलेले आहेत ते बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातनं माझ्या सद्गुरूंचा महिमा मंडित व्हावा ही एक माझी इच्छा आहे. आणि आज मी श्री क्षेत्र गाणगापूर येथे माझे परमगुरू श्रीमद नरसिंहजी स्वामी महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेण्याकरता आलो होतो आणि त्याच वेळेस माझ्या हातात गुरुगौरिका पुष्प दुसरं आलेलं होतं आणि पुष्प दुसरंमध्ये मी एक लेख वाचला आणि तो लेख प्राचार्य राम शेवळकर यांचा आहे आणि त्याचं हेडिंग त्यांनी दिलं आहे ते अर्थाचे आचार्य आहेत आणि हा जवळजवळ 10-1 पानाचा त्यांचा लेख आहे. हा लेख त्यांनी आपण सद्गुरूंची षष्ठाब्दी पूर्ती जेव्हा केलेली होती कारण मला वाटतं 22-23 नोव्हेंबरला आपला कार्यक्रम झाला होता नगर येथे आणि त्या ठिकाणी गुरुगौरिकेचं प्रकाशन करत असताना प्राचार्य राम शेवाळकर यांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी गुरुदेवांच्या काही गुणवैशिष्ट्यांचं वर्णनही केलेलं आहे. मी राम शेवाळकर यांच्या या प्रदीर्घ लेखाबद्दल आपल्याशी चर्चा करणारच आहे. पण योगायोगाने मी गाणगापूरला येत असताना हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा राम शेवाळकर यांनी एक फार महत्त्वाचे उद्गार आपल्या सद्गुरूंच्याबद्दल काढलेले आहेत आणि त्याचा संबंध गाणगापूर क्षेत्राचे जे स्वामी आहेत श्रीमद नरसिंहजी स्वामी महाराज यांच्या अनुषंगाने आहे आणि म्हणून आपल्या सद्गुरूंचं गुरुस्वरूप आपल्याला ओळखणं शक्य व्हावं या ह्याच्यातनं मी हा अनुभव आपल्याला सांगायचा एक निश्चय केला आहे. प्राध्यापक राम शेवाळकर काय म्हणतायत ते आपण 1-2 मिनिटात ऐकू. महाराज आज 60 वर्षाचे झाले म्हणून आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये आनंदाचा उचंबळ उत्पन्न झाला आहे. महाराजांच्याकरता काय करावे आणि काय करू नये अशी चुरस आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे आणि आपल्या सर्व हालचालीतून प्रकट होताना ती मला दिसत आहे. महाराजांचा करता होम हवन करावं, उग्र रथ शांती करावी, त्यांची रौप्यतला करावी, त्यांची गौरविका काढावी, त्यांचा चरित्रग्रंथ प्रसिद्ध करावा अशा तऱ्हेचे उपक्रम आपण आयोजित केलेले आहेत आणि आपली त्यांच्याबद्दलची जी पूज्य भावना आहे ती कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रकट करावी याच्या चिंतेत आपण आहात. महाराजांचा गौरव सर्व प्रकारे व्हावा अशी अंतरीची सर्व भक्तांची तळमळ आहे. मी आपल्याला सांगतो मित्रांनो, या तळमळीला पूर्ण अभिवादन करून मी एक सत्य आपल्यासमोर आज उघडकीला आणणार आहे आणि ते असं की ज्या वेळेला स्वतः खुद्द श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या वयाच्या 7व्या वर्षी ते परमगुरू नरसिंहजी स्वामी महाराजांच्या लोकोत्तर कृपाप्रसादासाठी स्वतः नरसिंहजी महाराजांनी आपल्या गुरुदेवांची निवड केलेली आहे. तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा गौरव क्षण होता आणि तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा सत्कार होता. वयाकडे न पाहता तो श्रीमद नरसिंहजी महाराजांनी अत्यंत विश्वासाने केला आणि तुमचे माझे लौकिक सत्कार मला आपण माफ करा, मला आपल्याबद्दल अनादर दाखवायचा नाही. तुमचे माझे लौकिक सत्कार त्या अलौकिक सत्कारापुढे कप पदार्थ आहेत. तुमचे माझे लौकिक सत्कार त्या अलौकिक सत्कारापुढे कप पदार्थ आहेत. तो सत्कार श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी केला नसता तर महाराज आपल्याला लाभले नसते. महाराज ज्या प्रकारे आपल्याला लाभले त्याबद्दलची धन्यता आपल्या सगळ्या लेखांमधून व्यक्त झालेली आहे. असे महाराज आपल्याला लाभावेत यासाठी एक क्षण त्यांच्या आयुष्यातला श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी निवडला त्यावेळी ते आपल्याला लाभलेले आहेत हे आपण कृपया लक्षात घ्या. भक्तमंडळींना मी आवर्जून सांगेन की प्राचार्य राम शेवाळकर हे अत्यंत विद्वान ग्रस्त होते आणि ते प्राचार्य होते
ते युनिव्हर्सिटीमध्ये मराठी विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करत होते. विद्वत्ता त्याची चांगली होती. अनेक प्रकारचा आध्यात्मिक त्यांनी अभ्यास केलेला होता आणि त्यांना बरंच ज्ञान होतं. पण त्यांनी हे मान्य केलंय की आमचं ज्ञान हे पदार्थ आहे. सद्गुरू हे आम्ही म्हणजे शिक्षक मंडळी आम्ही शब्दांचा फक्त प्रतिशब्द प्रतिअर्थ सांगतो, प्रतिशब्द सांगतो. पण सद्गुरू त्या शब्दाचा त्या मागचा गहन अर्थ आपल्याला उलगडून सांगत असतात आणि हे उलगडून सांगण्याचं सामर्थ्य त्यांना मिळालं कुठनं तर ते केवळ श्रीमंत नरसिंहजी महाराजांनी त्यांना वयाच्या 7व्या वर्षी दर्शन दिलंय. नुसतं दर्शन दिलेलं नाही तर ते दर्शन त्यांनी शिवस्वरूपात दिलेलं आहे. गुरुवाणी पुष्प 11 मध्ये पान क्रमांक 76-77 वर सद्गुरूंनी त्याचं स्वतःच्या शब्दात वर्णन केलंय की श्रीमंत नरसिंहजी महाराज हे शिवस्वरूप आहेत आणि त्यांनी मला आज मी या संगम क्षेत्रात जो व्हिडिओ करतोय या संगमावर देह स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. शिवस्वरूप म्हणजे जटा आणि दाढी वाढवली आहे असं काही नसतं म्हणणे. पण त्यांनी सांगितलं की त्यावेळेस माझ्या सद्गुरूच्या अंगावर काशाय वस्त्र होतं, त्यांच्या अंगात रुद्राक्ष माळा होत्या आणि अशी ही भव्य दिव्य अशी मूर्ती माझ्यासमोर आली आणि त्यांनी जो मला हस्तस्पर्श केलाय त्यामुळे माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि हे घडलं कुठं तर गाणगापूर क्षेत्री घडलं. कुठे गाणगापूरमध्ये, कुठे तर संगमावर घडलं. आणि हे असं घडलेलं असल्यामुळे हा जो क्षण आहे हा मला असं वाटलं की मी गाणगापूरला आणायचा चाललोय तर संगम क्षेत्रीच हा एक व्हिडिओ करावा आणि माझ्या गुरूंना मी एक ती पुष्पांजली आज अर्पण करावी असं मला वाटलं. आणि खरोखरीच प्राचार्य राम शेवाळकर म्हणाले तसं की श्रीमंत नरसिंहजी महाराजांनी आपल्या सद्गुरूची अशी निवड केली नसती तर आपण त्यांना आपल्याला कळलं पण नसतं. पण श्रीमंत नरसिंहजी महाराजांचा एक लौकिक असा होता की ते एका क्षणात समोरच्याकडे बघितल्यावर त्या व्यक्तीच्यामध्ये आमूलाग्र बदल करतो, त्या व्यक्तीच्यात आमूलाग्र बदल करत होते. आणि तो जो क्षण श्रीमंत नरसिंहजी महाराजांनी साधला त्यामुळे आपल्या गुरुदेवांची प्रज्ञा जागृत झाली. आपल्या गुरुदेवांना गुरुस्थानी बसण्याचं भाग्य मिळालं आणि आता ते या श्री गुरु स्वरूपात या गुरु श्री गुरुपदी विराजमान आहे. श्रीमंत नरसिंहजी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ असतील, श्रीमंत नरसिंहजी स्वामी महाराज असतील, आपले सद्गुरू असतील, या परंपरेत अनेक सद्गुरू आहेत, टेंबे स्वामी आहेत. या सर्वांना श्रीमंत नरसिंहजी महाराजांनी आपलंसं करून त्यांना आपल्याकडे जे आहे ते सगळं देऊन टाकलेलं आहे. आणि म्हणून आज आपण सर्व भक्त मंडळी आपल्या सद्गुरूंच्या कृपा प्रसादास पात्र ठरलो आहे. आणि आपण पात्र ठरलो त्या दिवशी आपले गुरु श्रीमंत नरसिंहजी महाराजांच्या कृपा प्रसादास पात्र ठरले म्हणून सद्गुरू आपल्यावर उदंड हस्ताने कृपा करत आहेत. हा जो एक भावनिक भाग आहे. सद्गुरूंनी अनेक वेळा सांगितलेलं आहे पण जे नवीन भक्त आहेत त्यांना या गोष्टी कळाव्यात की आपल्या सद्गुरूंचा अधिकार काय आहे, आपल्या सद्गुरूंचं काय आहे. मध्यंतरी मी आपल्या सद्गुरूंचं जे काही वचन आहेत ते श्री गुरुदेवांची आठवणी पुष्प 41 मध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी सद्गुरूंनी स्पष्ट दिलंय आपले गुरु कोण आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे. स्वरूप स्वला कॉमन टू इन्व्हर्टेड रूप काय आहे हे जोपर्यंत त्या भक्ताला कळत नाही तोपर्यंत या गुरुपरंपरेत असण्याचा अर्थच नाही आहे. म्हणजे गुरुपरंपरेत असल्यानंतर जर आपल्याला गुरुस्वरूपाची ओळख झाली, गुरुस्वरूपाचं ज्ञान झालं तर तुम्ही या गुरुपरंपरेत असण्याला एक अर्थ निर्माण होतो. आणि मित्रांनो हे मी आपल्याला सांगतोय हे वयाच्या 7व्या वर्षी ही घटना घडली. त्याच्यानंतर अनेक हजारो भक्त त्यांच्या सहवासात आले पण अजूनपर्यंत त्यांचं गुरुस्वरूप बऱ्याच जणांनी ओळखू शकलेले नाही. अर्थात हे गुरुस्वरूप ओळखणं हे मी तुम्हाला सांगतोय, अमक्याने तुम्हाला सांगितलंय, तमक्याने तुम्हाला सांगितलंय म्हणून ती ओळख पटणं ही खरी ओळख नाही आहे. आम्ही जेव्हा अशा प्रकारे काही सांगत असतो
तेव्हा आपल्या सर्वांना आपल्या सद्गुरूचे जे अनुभव आले त्याचा आपण मनन चिंतन करू. तो अनुभव आपल्याला सद्गुरूंनी कोणत्या परिस्थितीला काय दिला आणि त्याचा जो अधिकार कसा वापरला होता त्याचा आपण मनन चिंतन केलं तर आपल्याला गुरुस्वरूप ओळखायची एक चान्स आहे. स्वतः सद्गुरू असं म्हणतात, आपले रामकृष्ण सरदेव महाराज म्हणतात की गुरुस्वरूप ओळखणं हे ईश्वरी शक्तीशिवाय शक्य नाही आणि ईश्वरी शक्ती आपल्याला मिळावी म्हणूनच आपण आपल्या सद्गुरूंची प्रार्थना करणं इष्ट राहील. मी देखील आज एवढे व्हिडिओ करतोय, त्यांच्याबद्दल काही लेख लिहित असतो, पण आजही पूर्ण गुरुस्वरूप मला कळलंय असं म्हणण्याचं मी धाडस करणार नाही. कारण जर असं मी म्हटलं तर नकळत मला अहंकाराची बाधा होईल, अशी मलाही कुठे बाधा होऊ नये. गुरुस्वरूपाचं आपण चिंतन मनन सतत करत राहावं. त्यायोगे आपल्या अंतःकरणाला या गुरुस्वरूपाची ओळख व्हावी हा त्यातला एक भाग. आपल्या या गुरुचरित्राच्या ह्याच्यात आपले जे सद्गुरू आहेत ते आपल्या हृदयी स्थिर व्हावे लागतात. आणि जेव्हा आपले सद्गुरू आपल्या हृदयी स्थिर होतात तेव्हा आपण त्यांच्यापासून कधी दूर नसतोच आणि तीच खरी गुरुस्वरूपाची ओळख आहे. आता हे मी आपल्याला गुरुस्वरूप या साधारण हा मुद्दाम व्हिडिओ केला आहे. आज मी 13 ऑक्टोबर 2025 रोजी गाणगापूरमध्ये हा मुद्दाम व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि ते पण संगमस्थानी रेकॉर्ड करते. हे मी परत एकदा सांगतोय. माझ्या सद्गुरूंना जे संगमस्थानी त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षी तो दृष्टांत नाही, प्रत्यक्ष साक्षात्कार झालाय, प्रत्यक्ष भेट झाली आहे. 600-700 वर्षापूर्वी या नरसिंह सरदेव महाराजांनी आपलं कार्य संपवून ते गुप्त रूपात इथे वावरत आहेत. त्यांनी आपल्या सद्गुरूंना देह स्वरूपात दर्शन द्यावं ही अलौकिक बाब आहे आणि या अलौकिक बाबीमुळे आपल्या सद्गुरूंचा अधिकार आपल्याला कळतोय म्हणून मी आपल्याला सांगितलं. तर हे आपण आता इथे थांबू. श्री गुरुदेव दत्त.